नमस्कार मित्रांनो, आपल्या या नव्या सेशनमध्ये सर्वांचं स्वागत. आपण याआधी जिओग्राफी असेल, इकॉनॉमिक्स असेल आणि करंट अफेअर असेल यांचं आपण एक अनालिसिस केलंय, जे क्लासच्या अनालिसिसपेक्षा थोडं वेगळं आहे. आणि या लेक्चरच्या आधी मी सांगेल की काही घाबरून जाण्याचं कारण नाही, खूप वेगळा फॉर्मॅट बदलला असं नाहीये. काही पर्टिक्युलरली काही विषय सोडले तर बाकी जर तुम्ही NCERT, स्टेट बोर्ड आणि काही रेफरन्स बुक वाचले तर तुम्ही मॅक्झिमम क्वेश्चन अटेम्प्ट करू शकता. क्लासेसला काय की फक्त स्टुडंट्स हवेत, फीस हवी आहे, तर त्यामुळे तर ते घाबरण्याचं काम करणार. आता मी का क्लासेस खूप मोठा क्लास आहे, म्हणजे खूप मोठा स्टार्टअप आहे आणि त्यांनी MPSC साठी सुरू केलंय. त्यांचं होतं त्यांनी एक स्पेशल प्रेझेंटेशन बनवलं आणि सांगितलंय की हा बदलता फॉर्मॅट आहे, असं आहे तसं आहे, तुम्हाला जर खरंच खात्री हवी असेल सिलेक्शनची तर खूप गरजेचं आहे वगैरे. आणि मला हसायलाच आलं. तर आपण सुरू करूया. तर सुरू करण्याआधी एक एवढंच सांगेल की यावेळेचं पॉलिटी म्हणजे ठीकठाक होतं, थोडंसं वेगळं होतं, म्हणजे वेगवेगळ्या टॉपिक्सला स्पर्श केलाय. आधी कसं काही पर्टिक्युलर सेक्शनवर जास्त फोकस होता, तर यावेळेस एक खूप चांगल्या क्वालिटीचे प्रश्न सुद्धा आहेत. आणि इतिहासाबद्दल कमी बोललेलं चांगलं, कारण जे सिरियस एस्पायरंट आहेत किंवा ज्यांनी MPSC खूप बऱ्याच वर्षापासून देत आहे किंवा ज्यांचं सिलेक्शन झालंय, जर त्यांना तुम्ही इतिहासाचे प्रश्न विचारले तर काही लोक म्हणतील, काही लोकांच्या अशा प्रतिक्रिया होत्या की इतिहासाचं पुस्तक एवढं मोठं आहे आपल्याकडे आणि त्यांना म्हणजे हेच प्रश्न मिळतात का, म्हणजे आपण तसेच प्रश्न सेट करू शकतो का. कदाचित MPSC ने सुद्धा हा प्रश्न स्वतःला विचारावा इतिहासासंदर्भात. तर असो, आपण सुरुवात करूया पॉलिटीच्या सेक्शनने आणि नंतर आपण इतिहासाचे प्रश्न बघूया. तर दोन्ही सेक्शन 15-15 क्वेश्चन आहेत, पॉलिटी पण आणि इतिहासाचे पण. आणि एक छोटीशी गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ कोणाला उपयुक्त आहे, तर जे नवीन मुलं आहेत, नवीन प्रिपरेशन चालू करताय, त्यांनी कंपल्सरी प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बघितलेच पाहिजे. त्यांच्यासाठी हा फार महत्वाचा आहे. त्यानंतर ज्या लोकांनी एक्झाम दिली आहे आणि प्रवास वगैरे करताय, वेळ आहे, काय चुकलं, कसं चुकलं, ते त्या माइंडसेटसाठी तुम्ही हे बघू शकता. ऑलरेडी तुम्ही एक्झाम दिली आहे, तुमची मनस्थिती नसेल, पण समजा प्रवास वगैरे करताय, त्या फावल्या वेळात तुम्ही हे बघू शकता. ठीक आहे. संसदीय लोकशाहीसाठी निर्माण करण्यात आलेल्या राज्यघटनेत मार्गदर्शक तत्वांचा समावेश करणे हे एक नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य आहे. तर हा जो प्रश्न आहे, एक लेंदी प्रश्न आहे आणि हे कोट आहे. तर हे कोट MPSC विचारते की हे कोणी म्हटलंय. तर आता याच्यात एक हायलाइट करून घ्या, हा प्रश्न वाचला तर नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य, बरोबर, आणि डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल बद्दल याच्यात बोललं गेलं आहे. तर आता फार स्पेसिफिक प्रश्न आहे की एका स्पीच हे कोणाचं आहे. तर आता 4 ऑप्शन आहेत. तर एक गोष्ट जर तुम्हाला डायरेक्टली उत्तर माहित नसेल तर तुम्ही विचार करू शकता की बाबासाहेब आंबेडकरांनी बऱ्याचदा नमूद केलंय की डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल किती महत्वाचे आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशनसाठी. ओके, तर तसा गेस करून तुम्ही याचं उत्तर देऊ शकता. एल्स हा फार फार स्पेसिफिक प्रश्न आहे, कारण आपण पॉलिटीचा अभ्यास करतोय तर आपण आर्टिकल्स वगैरे बघणार, अमेंडमेंट्स लक्षात ठेवणार. ते प्रत्येक स्पीच तर आपण असं वाचू शकत नाही. तरी आपण लिंक जोडायची असेल तर आता ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन सगळ्यांना माहिती आहे की नेहरूजींनी मूव्ह केलं होतं. तसं डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल संदर्भामध्ये म्हणजे बाबासाहेबांनी खूप छान भूमिका मांडली. त्यांनी सांगितलं की खूप महत्वाचं वैशिष्ट्य आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशनचं. ओके, तर बाबासाहेब आंबेडकर, ऑप्शन सी. ओके, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊया. फार इंटरेस्टिंग प्रश्न आहे. भारताच्या नियंत्रक व महालेखा परीक्षकाबाबत खालील विधाने विचारात घ्या. म्हणजे हा प्रश्न विचारलाय कॅग संदर्भात. तर कॅग संदर्भामध्ये लक्ष्मीकांत पुस्तकामध्ये किंवा रंजन कोळंबे सरांच्या पुस्तकामध्ये तुम्हाला थोडं बेसिक वाचायला मिळेल. एक गोष्ट लक्षात घ्यायची की कॅग आणि काही बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टचे जजेससाठी जे काही रूल्स आहेत ते कॅगसाठी आहेत, असं अशा प्रकारचं आहे एक स्वरूप. ओके, तर पहिला ऑप्शन दिलाय ते राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत आपल्या पदावर राहतात. तर हा जो प्रश्न आहे मर्जी असेपर्यंत म्हणजे प्लेजर ऑफ प्रेसिडेंट, इंग्रजीमध्ये सुद्धा वाचूया, ड्युरिंग प्लेजर ऑफ प्रेसिडेंट. तर हे वाक्य चुकीचं आहे. का? कारण जसं सुप्रीम कोर्टचे जजेस असतात तर त्यांना जशी काढण्याची प्रोसेस आहे तीच कॅगसाठी सुद्धा आहे. तर त्यामुळे हे वाक्य चुकीचं आहे. आपल्याला काय पाहिजे, बरोबर वाक्य कुठली. ओके, तर ए असलेलं सगळंच, ए हा ऑप्शन गेला, हा सुद्धा ऑप्शन गेला. ते सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशा इतके वेतन घेतात. तर आता हा जो प्रश्न आहे की ते खरंच तेवढं वेतन घेता का, तर त्या संदर्भामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की सुप्रीम कोर्टचे जे जजेसचे जे रूल्स आहेत ते कॅगला सुद्धा लागू पडतात. तर त्यानुसार
तुम्ही याला बरोबर समजू शकता. ओके, म्हणजे सुप्रीम कोर्टचे जजेस, ओके, आणि कॅगला यांनी सेम लेवलला ठेवलंय. ते पदग्रहण करण्यापूर्वी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाच्या उपस्थितीत शपथ घेतात. तर शक्यतो कसं की यांची नेमणूक राष्ट्रपती करतो आणि राष्ट्रपती नेमणूक करतोय, तर म्हणजे राष्ट्रपतीच म्हणजे त्या ऑर्डरने किंवा ती शपथ जी ती सिक्रेसी शपथ ही राष्ट्रपती देईल. तर हे वाक्य चुकीचं वाटते. सी, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या चौकशीनंतरच त्यांना राष्ट्रपती पदावरून दूर करू शकतात. आता हा एक इंटरेस्टिंग प्रश्न आहे की सुप्रीम कोर्टचे जजेस जे आहेत तर ते कसे रिमूव्ह होतात. तर तुम्ही जर एकदम शॉर्टमध्ये जर आठवलं तर तुमच्या लक्षात येईल की त्यासाठी प्रोसेस अशी आहे की पार्लिमेंटमध्ये एक 2/3 मेंबर्स जर असेल तर त्यानुसार ते करता येतं. बरोबर. तर आता इथे यांनी काय म्हटलंय की सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या चौकशीनंतर, तर हे वाक्य चुकीचं वाटतंय. ओके, तर आता याच्यात एकच बरोबर आहे ते म्हणजे बी, म्हणजे फक्त बी पर्याय. तर याचा ऑप्शन बी येतो. नेक्स्ट प्रश्न, खालीलपैकी कोण राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्ष होते. तर महिला आयोग आहे आणि पहिल्या अध्यक्ष विचारले, तर या प्रश्नाचं उत्तर आहे जयंती पटनायक. ओके, पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार विधानसभेत कशा आशयाचा ठराव संमत केला असेल तर विधान परिषद स्थापन करण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार संसदेस देण्यात आला आहे. तर हा जो प्रश्न आहे तर या प्रश्नासाठी म्हणजे 2 कलम आहेत. एक विधिमंडळासाठी तुम्हाला माहिती आहे की कलम 168 आहे आणि विधान परिषद स्थापन करायची का आणि ती रद्द करायची असेल तर त्यासाठी कलम 169 आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन डी, कलम 169. पुढचा प्रश्न, भारताचे राष्ट्रपती राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदातील तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाकडे सल्ला मागू शकतात. तर या प्रश्नाचं उत्तर आहे आर्टिकल 143. आणि आता हा जो सल्ला आहे हा एक ऍडवायझरी ज्युरिडिक्शन तुम्ही म्हणू शकता आणि याच्यामध्ये पण आहे की ते सुप्रीम कोर्टवर बंधनकारक आहे का, म्हणजे घटनेच्या आधीचे ते कर किंवा म्हणजे हे कायदे असतील किंवा त असेल आणि नंतरचे असतील, तर असे त्याच्यामध्ये डिस्टिंक्शन केलं आहे. पुढचा प्रश्न, 44वी घटना दुरुस्ती अधिनियम 1978 द्वारे खालीलपैकी कोणत्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. तर आता एक गोष्ट लक्षात ठेवा की 42 आणि 44वी घटना दुरुस्ती खरंच महत्वाची आहे. तर यामध्ये आता आपण ऑप्शन, अखिल भारतीय न्यायिक सेवा निर्माण करण्याबाबत तरतूद करण्यात आली, तर ऑप्शन ए, तर हे होतं 42व्या घटना दुरुस्तीमध्ये, तर त्यामुळे हा ऑप्शन चुकीचा झाला. ओके, मंत्रिमंडळाने दिलेला सल्ला एकदा पुनर्विचारात परत पाठवण्याचा राष्ट्रपतीस अधिकार देण्यात आला, तर हा ऑप्शन एकदम बरोबर आहे. 44व्या घटना दुरुस्तीमध्ये याचा उल्लेख आहे. राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात अनुच्छेद 20 आणि 21 अन्वये हमी दिलेले मूलभूत अधिकार निलंबित करण्यात येणार नाही अशी तरतूद करण्यात आली आहे. हे एकदम बरोबर आहे. 44 हे 42 मध्ये, हे 44 मध्येच आहे, बरोबर वाक्य आहे. राज्य सूचीतील 5 विषय समर्पित सूचीत हलवण्यात आले समवर्ती सूचीमध्ये, तर हे विधान चुकीचं आहे कारण हे 42 मध्ये केलं गेलं तर उलट 44 मध्ये बहाल करण्यात आले बरेच. तर त्यामुळे बी आणि सी बरोबर आहे. बी आणि सी बरोबर असेल ऑप्शन एकच आहे, ऑप्शन क्रमांक 4 डी. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या समित्यांमध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या प्रतिनिधींचा समावेश असतो. तर आता ज्या आपल्या पार्लिमेंटरी कमिटीज असतात तर त्या कमिटीमध्ये दोन्ही यांचे सदस्य पाहिजे. तर आता कॉमन सेन्स पण आपण लावू शकतो की अनुसूचित जाती जमाती यांच्या कल्याणासाठी समिती, हे काय फक्त लोकसभेचं काम आहे का, हे कल्याणाचे कार्य करणं, तर राज्यसभेचे सभासद याच्यामध्ये असतील, म्हणून हे बरोबर आहे. बी, महिला सबलीकरण, हे फक्त काय लोकसभेची जबाबदारी का, नाही, तरी दोन्ही सभागृहांची जबाबदारी, तर ऑप्शन बी पण आहे. ठीक आहे, आता याच्यानंतर पुढचा जो ऑप्शन आहे, पर्याय आहे, तो आहे बिझनेस ऍडवायझरी कमिटी आणि विशेषाधिकार म्हणजे प्रिव्हिलेज कमिटी. तर आता एक गोष्ट लक्षात ठेवा, या दोन्ही सभागृहांसाठी सेपरेट असतात. उदाहरणार्थ राज्यसभेसाठी एक आणि लोकसभेसाठी एक, आणि राज्यसभेमध्ये राज्यसभेचे सभासद, लोकसभेमध्ये लोकसभेचे सभासद, म्हणजे मिक्स तर नाही. आता आहे अंदाज समिती, तर याच्यामध्ये लोकसभेचे सभासद असतात, म्हणजे ऑप्शन क्रमांक ए आणि बी, चौथा ऑप्शन याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय अनुसूचित जाती SC आयोग राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार स्थापित करण्यात आला. एक चांगली गोष्ट म्हणजे काय, यावर्षी म्हणजे नॅशनल कमिशन ऑन SC ST दोघांवरही प्रश्न आलेला आहे. ओके, तर आता याच्यामध्ये कलम 338 जो आहे याचं उत्तर आहे कलम 338. तर आधी तुम्हाला माहित असेल की पहिले दोन्ही एकच होते, मात्र 2004 फेब्रुवारी 2004 मध्ये 89व्या घटना दुरुस्तीनुसार
कलम क्रमांक 338A टाकलं गेलं आणि नॅशनल कमिशन ऑन एसटी ची स्थापना करण्यात आली. तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी. 13 डिसेंबर 1946 रोजी डायट यांनी भारताच्या घटना समितीपुढे उद्दिष्टांचा ठराव मांडला. आपण जो पहिलाच प्रश्न डिस्कस केला त्यात आपण हे डिस्कस केलं की जे ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन आहे ते नेहरूजींनी मांडलं. जे सोपे प्रश्न आहे तर या त्या पहिल्या 1-2 सोप्या प्रश्नातला हा सगळ्यात सोपा प्रश्न, ऑप्शन क्रमांक 4. तर पुढच्या प्रश्नावर जाऊया. आता ही विधानं वाचा. विभागीय खटल्यास कोणत्याही खटल्यात कोणत्याही व्यक्तीस एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा अधिक वेळा आरोपी केले जाणार नाही व एकापेक्षा अधिक वेळा शिक्षा केली जाणार नाही. जर हे फौजदारी गुन्हा असता तर हे वाक्य एकदम बरोबर आहे. म्हणजे तुम्ही वाचलं असेल की बाबा एकाच याच्यासाठी साक्ष देणं असेल किंवा एकाच याच्यासाठी जास्त शिक्षा, एकापेक्षा जास्त शिक्षा होऊ नये असं आहे. पण ते फक्त आणि फक्त फौजदारी गुन्ह्यांसाठी आहे. तर त्यामुळे ओके, हे विधान चुकीचं आहे. पहिलं, स्वतः विरुद्ध साक्ष न देण्याबाबतचे संरक्षण हे तोंडी आणि कागदोपत्री पुरावे दोन्ही बाबतीत लागू आहे. तर हे वाक्य एकदम बरोबर आहे. स्वतः विरुद्ध साक्ष न देण्याबाबतचे संरक्षण फौजदारी आणि दिवाणी अशा दोनही खटल्यांमध्ये लागू आहे. तर हे विधान परत चुकीचं आहे, कारण आपण आधीच डिस्कस केलं की हे फक्त आणि फक्त फौजदारीसाठी आहे, दिवाणीसाठी हे लागू पडत नाही. ओके, तर आता बी बरोबर असलेला एकच ऑप्शन आहे, ऑप्शन बी. ओके, तर चला पुढचा प्रश्न. राज्यघटनेच्या अनुच्छेद 371 मध्ये नागालँडसाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या आहे. तर सगळ्यांना आर्टिकल 370 माहिती आहे, जम्मू काश्मीरसाठी हे होतं. आणि आर्टिकल 370 नंतर आर्टिकल 371 A to J ज्यामध्ये वेगवेगळे राज्य आहेत. सरप्राइझिंगली महाराष्ट्र, गुजरात सारख्या राज्यांचं सुद्धा आहे की वैधानिक विकास महामंडळ असावी वगैरे. तर हे वाक्य बरोबर आहे का? एकदम बरोबर. 371 हे मणिपूरसाठी आहे. नो ऍक्ट ऑफ पार्लिमेंट, आणि आता याच्यामध्ये आहे नागांच्या धार्मिक आणि सामाजिक प्रश्नांच्या बाबतीत संसदेच्या कोणत्याही कायद्यास नागालँड विधानसभेच्या मान्यतेशिवाय लागू करण्यात येणार नाही. हे सुद्धा अगदी बरोबर वाक्य आहे. आता ट्विन्सॉंग हा नागालँड मधील सर्वाधिक विकसित जिल्हा आहे. ज्यावेळेस असा प्रश्न येतो, आता विकसित जिल्हा म्हणजे ॲम्बिग्युटी होऊन जाते, म्हणजे कुठल्या बाबतीमध्ये विकसित, फक्त जीडीपीच्या बाबतीत असेल किंवा कसं असेल. आता महाराष्ट्रा बाबतीत मुंबई पुणे आहे, तसे मुंबई राजधानीच आहे तर त्यामुळे कोणी मुंबई म्हणेल. पण बाकीच्या राज्यांसाठी तुम्ही विचार करू शकता की बाबा कुठला पर्टिक्युलर जिल्हा. आणि आता हे जे कलम 371 आहे तर हा जो ट्युन्सांग जिल्हा आहे हा सगळ्यात मोठा जिल्हा आहे. आणि यासाठी पण त्या तरतुदी, जर हा समजा विकसित असतात तर का केल्या गेल्या असं ना तरतुदी. तर त्यामुळे विधान ए आणि ब बरोबर आहे, ऑप्शन 1. आता नेक्स्ट प्रश्न आपण जाऊया. नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते भारताच्या परराष्ट्रीय धोरणांचे पंचशील तत्व नाही? तर पंचशील तत्व जे आहे, जर तुम्ही वाचलं, पर्याय वाचले तर पहिले 3ही पर्याय एकदम बरोबर वाटतात. आता जे उरलेले 2 आपण ते पण बघूया. एक नॉन ॲग्रेशनचा, एक चौथा इक्वॅलिटी अँड कोऑपरेशन फॉर म्युच्युअल बेनिफिट. ओके, तर हे असे टोटल 5 आहेत. आणि आता चौथा पर्याय हास्यास्पद आहे की यापैकी नाही. तर म्हणजे थोडंसं त्यांचं चुकलं एमपीएससीचं यामध्ये, की थोडे पर्याय देताना त्यांनी थोडं हे करता आलं असतं, म्हणजे 1, 2, 3 असं किंवा नाही, तर चौथा वेगळा द्यायला पाहिजे. तर यापैकी नाही म्हणजे काय? आता एमपीएससी म्हणाल की आम्ही कुठलंही वाक्य दिलंय यापैकी नाही, किंवा इथे जर असतं की आम्ही न्यूक्लिअर वेपन वापरणार, तर ते नाहीये, तेच उत्तर आलं असतं. तर एमपीएससी थोडीशी काळजी घ्यायला पाहिजे असते हे ऑप्शन देताना. तर 67चं 4 आहे. खालील विधाने विचारात घेऊन योग्य पर्याय निवडा. 2011 साली 97व्या घटना दुरुस्तीमध्ये सहकारी संस्था हा विषय राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आला. तर हे विधान बरोबर आहे. अनुच्छेद 19(1)(c) मध्ये सहकारी संस्था स्थापन विकास बद्दल करण्यात आला. जे फंडामेंटल राईट आहे तर त्याच्यामध्ये 19(1) मध्ये सी मध्ये हे टाकलं गेलं की सहकारी संस्था स्थापन करता येतील. हे एकदम बरोबर आहे. लॉर्ड कर्झन यांच्या कारकिर्दीत भारतात पहिला सहकारी कायदा पारित झाला. हे सुद्धा बरोबर आहे. 1904 साली हा कायदा अंमलात आला, त्यावेळेस लॉर्ड कर्झन हे होते. बरोबर. तर हे 3ही ऑप्शन बरोबर आहे. बरोबर. आणि आता एक गोष्ट लक्षात ठेवा की सुप्रीम कोर्टने मागे जजमेंट दिलं की ही जी 97वी घटना दुरुस्ती, तर यातले काही भाग हे घटनाबाह्य आहेत. तर म्हणजे त्याचा तर रिलेव्हन्स एवढं वाटत नाही आपल्याला. तर पुढचा प्रश्न, संघराज्य अथवा राज्य यांच्या नियंत्रणाखाली नागरी पदावर कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना बडतर्फ करणे, पदावरून दूर करणे किंवा पदावतन करणे अनुच्छेद 311 बाबतीत कुठले विधान चुकीचे आहे? फक्त एक चुकीचं असणार, ते आपल्याला शोधायचंय. तर हे आपण इंग्रजीत वाचूया म्हणजे सोपं पडेल. प्रोटेक्शन अंडर आर्टिकल 311 इज नॉट अवेलेबल टू मिलिटरी पर्सनल. एकदम बरोबर आहे, कारण मिलिटरीसाठी ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट लागू आहे, तर त्यांना
हे अधिकार लागू नाही. द एम्प्लॉई ऑफ स्टॅच्युटरी कॉर्पोरेशन सच एज LIC, ONGC आर नॉट इंटायटल्ड टू प्रोटेक्शन. हे सुद्धा बरोबर आहे. फक्त राज्य सरकार आणि केंद्र सरकारचे कर्मचारी या तर पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग झाल्या, यांना हा कायदा लागू होत नाही. म्हणजे हे कलम. द प्रोव्हिजन ऑफ आर्टिकल 311 आर ऍप्लिकेबल टू परमनंट सिव्हिल सर्वंट ओनली अँड नॉट टू टेम्पररी. तर हे जे वाक्य आहे हे चुकीचं आहे, कारण परमनंट असेल किंवा प्रोबेशन मध्ये ऑफिसर असेल त्यांना हे लागू पडतं. म्हणजे आपल्याला उत्तर मिळालं. तरी पुढचा विचार करूया. सस्पेन्शन ऑफ गव्हर्नमेंट सर्वंट फ्रॉम सर्व्हिस इज नायदर डिसमिसल नॉर रिमूव्हल अँड इज नॉट विदिन द स्कोप. हे एकदम बरोबर आहे, कारण तुम्ही ऐकलं असेल की कोणाला सस्पेंड केलं कामावरून, कोणाला डिसमिस केलं, कोणाला काढून टाकण्यात आलं, तिघांचा अर्थ वेगळा होतो. तर सस्पेन्शन हे काही ठराविक कालावधीसाठी असू शकतं. तर पुढचा प्रश्न. लोकसभेच्या प्रमुखांच्या गटाची पॅनल ऑफ चेअरपर्सन निवड लोकसभा आपल्या सदस्यांमधून करते. तर हे चुकीचं आहे. जे पीठासीन अधिकारी असतात, जे अध्यक्ष असतात, तर त्यांना हा अधिकार असतो. ऑप्शन ए चुकीचा आहे. जेव्हा लोकसभेच्या अध्यक्षांचे अथवा उपाध्यक्षांचे पद रिक्त असेल तेव्हा लोकसभेच्या प्रमुखांच्या गटातील सदस्य अध्यक्षपद असू शकतो. तर हे सुद्धा चुकीचं आहे. याचं काम हे काम कोण करतं? राष्ट्रपती करतात. ज्यावेळेस अध्यक्ष आणि उपाध्यक्ष दोघं नसतील तर हे सुद्धा चुकीचं आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि लोकसभेच्या प्रमुखांच्या गटातील व्यक्ती यांच्या अनुपस्थितीत राष्ट्रपतीद्वारे नियुक्त केलेल्या सदस्याद्वारे कर्तव्य पार पाडली जातात. काय वाटतं? तर हे जे आहे तर हे चुकीचं आहे. जर समजा ज्यावेळेस हे प्रेझेंट नसतील तर त्यावेळेस हे जे काही करायचंय तर ते राष्ट्रपती नाही तर लोकसभेमधूनच एखादा मेंबर असतो तर त्याला दिलं जातं. तर त्यानुसार हा जो पर्याय आहे आपला तर हा चुकीचा आहे. त्याच्यामुळे नन ऑफ द अबो हे बरोबर उत्तर याचं उत्तर. पुढील प्रश्न आपण बघूया. हा, तर अशा प्रकारे आपले पॉलिटीचे सगळे प्रश्न संपले. आता आपण इतिहासाचे प्रश्न बघूया. ओके, हे आपण आधीच डिस्कस केलंय करंट अफेअरचे प्रश्न. राष्ट्रीय पातळीवर ऑल इंडिया स्टेट्स पीपल काँग्रेसची स्थापना होण्यापूर्वी कोल्हापुरात जनतेची गराणी मांडण्यासाठी कोणती संघटना कार्यरत होती? तर आता हा जो प्रश्न आहे तर असा डायरेक्ट रेफरन्स सापडणार नाही, पण जर तुम्ही थोडंसं डोकं लावलं तर आर्य समाज आणि परोपकारणी सभा आहे. तर यांच्यामध्ये आर्य समाजांतर्गत ही परोपकारणी सभा होती आणि तर त्यानुसार तुम्ही याचं असं लॉजिक लावू शकतात. म्हणजे असं कुठेही म्हणजे असं डायरेक्टली दिलंय आणि खूपच हा प्रश्न आहे असा. म्हणजे आता कदाचित बाकीच्या एखादी असेल, म्हणजे असं थोडी असतं की एखाद्या जिल्ह्यात एकच संस्था कार्यरत असते, कदाचित 2, 10, 5 संस्था असतील, बरोबर. तर याचं उत्तर हे परोपकारणी सभा वाटते. MPSC ची की आल्यावरती क्लॅरिटी येईल आणि आय थिंक MPSCच्या की मध्ये लोकसभा त्यांनी दिलाय. तर आता ते बघूया सेकंड की ज्यावेळेस येईल त्यावेळेस आपल्याला कळेल. पुढील पैकी विजोड व्यक्ती ओळखा. आता याच्यातून आपल्याला ऑड पर्सन काढायचं आहे. तर एक गोष्ट लक्षात येईल, साने गुरुजी सगळ्यांनाच माहिती असते. तर साने गुरुजी श्यामची आईसाठी फेमस आहे. सोशलिस्ट पार्टीची ते रिलेटेड होते आणि महाराष्ट्रामध्ये त्यांचं कार्य जे आहे तर त्या संदर्भात म्हणजे आहे. पण आता हे जे बाकीचं जे आहेत तिन्ही, तर हे तीनही गोवा मुक्ती संग्रामाशी रिलेटेड आहे. तर त्यानुसार साने गुरुजी आपण हे करू शकतो. 1957च्या स्त्री शिक्षण विषयक राष्ट्रीय आयोगाच्या अध्यक्ष कोण होत्या? तर याचं उत्तर आहे दुर्गाबाई देशमुख. पुढचा प्रश्न. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पश्चात त्यांचे कोणते अनुयायी काँग्रेसचे सभासद झाले होते? तर आता हा फारच स्पेसिफिक प्रश्न. म्हणजे दलित चळवळीचं पुढे काय झालं, म्हणजे बाबासाहेबांनंतर, तर त्याशी रिलेटेड हा प्रश्न आहे. पण फारच स्पेसिफिक आहे आणि खूप व्यक्तिविशेष आहे. म्हणजे कुठले मेंबर्स म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचे जे अनुयायी होते ते काँग्रेसमध्ये गेले, हा एक प्रकार झाला. तर याच्यामध्ये सुद्धा खूप डिबेट होईल, कारण काही उदाहरणार्थ राजाभाऊ भोळेंबद्दल काहीच सापडत नाहीये इंटरनेटवरती सुद्धा. छोटे विकिपीडियावर किंवा 1-2 ठिकाणी संदर्भ आहेत, पण खूपच हा आहे, कारण एका पक्षाचं त्यांनी सभासत्व घेतलं असा हा प्रश्न आहे. तर एका प्रकारे ABCD पण येईल, काही क्लासेसचं म्हणणं आहे ACD येईल. तर आता बघूया ज्यावेळेस फायनल आन्सर की येईल त्यात काय येतं, कारण बऱ्याच लोकांनी याच्यावर ऑब्जेक्शन सबमिट केलेलं आहे क्वेश्चन क्रमांक 89 वरती. पुढील प्रश्न. मुंबईमध्ये खालीलपैकी कोणत्या 2 ठिकाणी ब्रिटिशांच्या काळात मिठाच्या पेटा होत्या? आता हा प्रश्न सुद्धा म्हणजे काही लोकांनी सांगितलं याचं उत्तर चर्नी रोड व वडाळा. तर वडाळ्याला सत्याग्रह झाला होता हे सगळ्यांना माहिती आहे. तर वडाळा हे 4ही ऑप्शन मध्ये आहे. पण आता हा जो आहे की म्हणजे मिठाच्या पेठ्या म्हणजे सॉल्ट मार्केट. आता
जर समजा असा एखादा पुरावा निघाला की हे भेंडी बाजारमध्ये सुद्धा होतं, पनवेल पनवेल म्हणजे काही छोटी जागा नाही, तर खूप मोठं एक भौगोलिक क्षेत्र आहे, किंवा उदाहरणार्थ सीएसटी पण असेल, तर मलाही हा प्रश्न थोडा अँबिग्युअस प्रश्न वाटतोय. तर कदाचित सेकंड आन्सर की आल्यावरती, फायनल आन्सर की आल्यावरती आपण बघूया. तरी सध्या तुम्ही वडाळा चर्नी रोड सोबत जाऊ शकता. सुरत येथे मानव धर्मसभा आणि मुंबईत परमहंस मंडळीची कोणी स्थापना केली? आता हा जो प्रश्न आहे, या प्रश्नाचं जर तुम्ही बघितलं तर याचं उत्तर आहे दादोबा पांडुरंग तर्खडकर. म्हणजे आता ही जी मानव धर्मसभा होती ही 1844 आणि परमहंस मंडळी जी होती ती 1849 मध्ये स्थापन झाली. 1844 आणि 1849. तर आता ही जी परमहंस मंडळी होती, तर परमहंस मंडळी म्हणजे गुप्त संघटना होती, आणि पुढे चालून म्हणजे तुम्ही पुढे वाचलं असेल की ती जी यादी होती ती लीक झाली, आणि मग त्यांनी ते विलिनीकरण केलं, आणि यांचं मेन काम होतं जातीपाती नष्ट करणं, शिक्षणाचा प्रचार करणं. तर याचं उत्तर आहे दादोबा पांडुरंग तर्खडकर. आणि व्यक्तिविशेष प्रश्न परत जे आपण डिस्कस केलं, उत्तर भारताविषयी तपशीलवार माहिती असलेला तहलिके हिंद हा ग्रंथ कोणी लिहिला? तर याचं उत्तर आहे अल-बिरुबानी. आता गजनी तर इन्व्हेडरच होता, तो नाही. ओके. आणि अब्दुल रजाक माझ्या मते साऊथ मध्ये, आय थिंक विजयनगर की तिकडशी रिलेटेड आहे, तर हा सुद्धा होत नाही. ओके. आणि मोहम्मद तुघलक ना, तुघलकच्या काळात इब्न बतुता होता, तर हा ग्रंथ लिहिलाय अल बिरुनींनी. ओके. राजस्थानमध्ये मध्याशम युगाची संस्कृती असणारे मोठे ठिकाण कोणते? मोठे ठिकाण कोणते? परत थोडंसं अँबिग्युएट आहे म्हणजे, बाबा समजा या चारही साईडला सापडलं असेल तर छोटं मोठं काय कसं तुम्ही डिटरमाइन करणार? तरी सुद्धा आपण हा प्रश्न बघूया. तर हा जो पिरियड आहे हा कसा आहे की पॅलिओलिथिक पिरियड, नंतर मेझोलिथिक पिरियड आणि निओलिथिक पिरियड, असे 3 पिरियड आहे. तर मेझो म्हणजे इसवी सन पूर्व 10,000 वर्ष. म्हणजे आता आधी आपण स्टोनच वापरायचो, नंतर याच्यामध्ये पॉटरी वगैरे सुद्धा आली. आता जे पॉटरीच्या एव्हिडन्स नुसार मेझोलिथिक साईट डिटरमाइन झाल्या, तर याचं उत्तर आहे बागूर. बागूरला एक मोठी साईट आहे मेझोलिथिक पिरियडची. आता पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 94. आता याचं एकच सिंपल आहे की मगध. मगध बऱ्याच लोकांना माहित असेल की बिंबिसार होतं, आणि बिंबिसार हे भगवान बुद्धांचे फॉलोअर होते. तर ई जर जोडी तुम्हाला माहित असेल मगध बिंबिसार, तर सी चं एक बघा हे, तर परत हे गिफ्टेड मार्क्स आहेत 2 मार्क मित्रांनो, आणि बाकीच्या जोड्या पण होतील. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, बिंबिसारचा मृत्यू म्हणजे खून त्याचा मुलगा अजातशत्रूने केला. अजातशत्रू, त्यामुळे बऱ्याच लोकांना माहित असेल बिंबिसार बद्दल आणि अजातशत्रू बद्दल. ओके. पुढचा प्रश्न आपण बघूया मित्रांनो. आता परत स्पेसिफिक प्रश्न आहे. वीरा शिंदे यांच्या कामाची नोंद घेऊन बडोदा सरकारने 32-33 साली कोणता पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला? मित्रांनो परत हा प्रश्न फार व्यक्ती स्पेसिफिक आहे, म्हणजे तुम्हाला हे रेफरन्सेस लवकर सापडणार नाही. तरी आता सध्याच्या घडीला दलित मित्र जे सोर्सेस मी बघितले, तर त्यामध्ये दलित मित्र हा ऑप्शन वाटतोय. ओके. म्हणजे त्यांना स्कॉलरशिप वगैरे दिलेली, जर त्यांना स्कॉलरशिप दिली गेली नसती वीरा शिंदेना, तर त्यांनी शिक्षण वगैरे घेतलं नसतं, असं काही ठिकाणी आहे. काही क्लासच्या लेक्चरमध्ये जर तुम्ही बघितलं तर त्यांनी तसं सांगितलंय. त्यांचे काहींनी रावसाहेब सांगितलंय, पण जे सोर्सेस आम्ही बघितले तर त्यानुसार त्यांना दलित मित्र पुरस्कार मिळालाय, याचे पुरावे आहेत. छत्रपती शाहू महाराजांनी शाळेत न पाठवलेल्या मुलांच्या पालकांना प्रत्येक महिन्याला किती दंड आकारण्याचा आदेश दिला? परत फार अँबिग्युअस प्रश्न आहे हा, कारण काही पुस्तकात 1 रुपया, काही ठिकाणी 2 पैसे, 5 पैसे असं सुद्धा दिलेलं आहे. तर आता ज्यावेळेस फायनल आन्सर की येईल त्यावेळेस आपल्याला कळेल. आणि कदाचित असं असेल की पहिल्यांदा सांगितलं असेल 2 पैसे, नंतर निर्णय आला 10 पैसे, तर त्या केसमध्ये तुम्ही काय करणार? तर आपण सध्या 2 पैसे सोबत जाऊया, कारण काही ठिकाणी 2 पैसे आहे, काही ठिकाणी 1 रुपया आहे, पण 1 रुपयाचा ऑप्शनच कुठे नाही. 18 जुलै 1947 रोजी ब्रिटिश पार्लिमेंटने कोणत्या कायद्याला मान्यता दिली? महत्वाचं आहे, कारण भारतीय स्वातंत्र्याचा कायदा हा आहे, आणि हा भारताचा फाळणी म्हणजे माउंट बॅटन जेव्हा आले तर 3 जूनची योजना, 3 जून प्लॅन आपण त्याला म्हणतो फेमसली, तर तो याच्याशी आहे. आणि भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 18 जुलै 1947 ला संमत झाला. ओके. तर त्यामुळे याचं उत्तर फक्त बी येतं. ओके. 97/4. ठीक आहे. पुढचा प्रश्न, भारतात चंद्रशेखर आझाद आणि सरदार भगतसिंग यासारख्या क्रांतिकारकांनी हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन नावाची संघटना कुठे स्थापन केली? तर मित्रांनो
दिल्लीमध्ये केली. असं नाही की ती संघटना काय खूप ठिकाणी म्हणजे 4 ठिकाणी जाऊन थोडी संघटना स्थापन करणार. ती संघटनेची स्थापना म्हणजे आता बघा तसं मुंबई आणि दिल्लीच उतरलं, असं ABCD असं थोडी होणार. ओके, आता मुंबई आणि दिल्ली, तर कोणी बघणार की भगतसिंग वगैरे समजा नॉर्थ मध्येच होते, तर दिल्ली कोणी असं मार्क करेल. ओके, तर 1928 मध्ये त्यांनी ही म्हणजे आधी माझ्या मते हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन असं होतं, तर त्यांनी सोशलिस्ट हा शब्द त्याच्यामध्ये ऍड केला. बघा, सोशलिस्ट शब्द त्यांनी ऍड केला. आणि त्यांचं म्हणणं होतं की समजा बाबा स्वातंत्र्यानंतर काय, व्हॉट आफ्टर इंडिपेंडन्स, तर त्यांनी समाजवाद सांगितलेला. तर याचं उत्तर आहे डी, चौथा ऑप्शन, दिल्ली. 1757च्या प्लासीच्या लढाईनंतर इंग्रजांनी मीर जाफरला कोणत्या प्रांताचं नवाब केलं? गिफ्टेड प्रश्न आहे. बंगाल. प्लासीची लढाई आली म्हणजे बंगाल आला, दुसरे भाग येणार नाही. आणि आपल्याला माहिती आहे की हे कधी झालं? 1760 मध्ये. मीर जाफर नंतर कोणाला त्याचा जावई मीर कासिम, तोही थोड्या दिवसासाठी होता. शेवटचा प्रश्न, इसवी सन 1206 ते 1290 या काळात राज्य केलेल्या गुलाम घराण्याची स्थापना कोणी केली? स्थापना करणारी व्यक्ती, तर कुतुबुद्दीन ऐबक. तुम्हाला माहित असेल मोहम्मद घुरी आला होता 1192 मध्ये. त्यांनी एक इकडचा भाग जिंकला आणि त्याच्या 3 गुलामांमध्ये वाटून दिला. तर त्यानुसार कुतुबुद्दीन ऐबक जो आहे, तर हे त्याचं उत्तर आहे, कुतुबुद्दीन ऐबक. आणि कुतुबुद्दीन ऐबकचा मृत्यू कसा झाला? पोलो खेळत असताना घोड्यावरून पडून ही व्यक्ती मेली. हे तुम्ही लक्षात ठेवा. सो धन्यवाद तुम्ही दिलेल्या रिस्पॉन्स बद्दल. पुढच्या सेशन मध्ये आपण भेटूया.